नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील। कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, 2 वर्षे उलटूनही मिळाला कांद्याला अनुदान, बघू शकता महत्त्वाचे अपडेट त्या संदर्भातील। या ठिकाणी किशोर दराडे आमदार येवला या ठिकाणचं काय म्हणणं आहे ते बघणार आहोत। जाचक अटी व नियमाच्या काचाट्यात अडकलेला शेतकरी अनुदानापासून वंचित आहे। अनेक शेतकऱ्यांनी सातत्याने बाजार समितीत चक्रा मारल्या, मात्र शासनाकडून मंजुरी मिळाली नाही। शेतकऱ्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही आणि या ठिकाणी 2 वर्ष नंतरही कांदा अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहे आणि याबाबत माहिती घेतली असून येत्या अधिवेशनात सभागृहात या अनुदानाची प्रश्न मांडून शेतकऱ्यांनी रखडलेले अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करेल। किशोर दराडे आमदार येवला या ठिकाणचे आहे। कैलास व्यापारे सचिव बाजार समिती येवला या ठिकाणचं काय म्हणणं आहे, यांचं काय म्हणणं आहे ते बघू शकता। सातबारा उतार्यावर नोंद नसलेल्या शासनाकडून अनुदानापासून शेतकरी वंचित राहिले होते। नंतर याबाबत पंचनामे करून अहवाल पाठवण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या। त्यानुसार वंचित शेतकऱ्यांना अहवाल पाठवलेला आहे, त्याबाबत पाठपुरावाही करण्यात येत आहे। अद्याप अनुदान मिळालेलं नाही। कैलास व्यापारे सचिव बाजार समिती येवला। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा। तर भेटूया तोपर्यंत थांबतो। जय महाराष्ट्र, धन्यवाद।